मंडळी, तुम्हाला जर सांगितलं की उबर कॅब कंपनी ही तुमच्या अँड्रॉइड आणि आयफोन व्यतिरिक्त तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीचा डेटा वापरून वेगवेगळं भाडं दाखवत आहे, तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आता असं का म्हटलं जातंय, यामागं नेमकं काय कारण आहे, तेच आपण जाणून घेणार आहोत. स्मार्टफोनच्या बॅटरीच्या टक्केवारीनुसार कॅबचं भाडं ठरवलं जातं, असं ट्विट हे दिल्लीतील ऋषभ सिंग नावाच्या एका उद्योजकाने केले. त्यामुळे या ट्विटने सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडालाय. ऋषभच्या या ट्विटमुळे कॅब कंपन्यांच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणि नैतिकता याबाबत सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटले. ऋषभ यांनी उबर कंपनीने बॅटरीच्या टक्केवारीवर आधारित असणारं अँड्रॉइड आणि ॲपल फोनसह वेगवेगळं भाडं दाखवण्याचं गणित हे संपूर्णपणे समजावून सांगितले. एका लांबलचक थ्रेडद्वारे त्यांनी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की उबर तुमच्या फोनच्या बॅटरीनुसार वेगवेगळं भाडं कसं दाखवतं. ऋषभ यांनी एकाच वेळी 2 अँड्रॉइड आणि 2 ॲपल फोनवरून राईड बुक केली आणि वेगवेगळं भाडं दाखवणारा एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये बॅटरीची टक्केवारीही दिसून येते. याला त्यांनी उबरवरील भाड्यातील तफावतीचं मनोरंजक प्रकरण असं संबोधलंय. ते पुढे म्हणालेत की उबरसारख्या राईड हेलिंग प्लॅटफॉर्मनं वाहतुकीत क्रांती आणली, परंतु योग्य गणना अल्गोरिदम कॅब कंपनीच्या सेवांच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करते. ऋषभ यांनी पुढे म्हटले की माझ्या पोस्टमध्ये तुम्हाला 2 आश्चर्यकारक पैलू दिसतील. पहिला म्हणजे वेगवेगळी प्लॅटफॉर्म्स असलेली डिव्हाइस म्हणजेच अँड्रॉइड आणि iOS. तर दुसरं म्हणजे बॅटरीची टक्केवारी जी उबर कॅबच्या भाड्यावर परिणाम करते. ऋषभ यांच्या दाव्यानुसार उबर ही कमी बॅटरी टक्केवारी असलेल्या फोन वापरकर्त्यांना जास्त भाडं दाखवते आणि यामागचं कारण सांगताना त्यांनी म्हटले की कमी बॅटरीमुळे वापरकर्त्याला इच्छा नसतानाही जास्त भाडं स्वीकारावं लागतं. ते म्हणतात की कंपनी तुमच्या डेटाचा फायदा घेत आहे, ज्यामुळे कॅब सेवेतील निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. यावर आता प्रश्न उपस्थित करत युजर्सला त्यांच्या राईडच्या भाड्याचं गणित काय आहे हे जाणून घेण्याचा नैतिक अधिकार असल्याचंही ऋषभ सिंग यांनी म्हटले. यात वैयक्तिक उपकरणांमधील डेटा तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जाते आणि तसं असेल तर ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे युजर्सचा विश्वास उडू शकतो असंही म्हणण्यात आलंय. अपेक्षेप्रमाणे या पोस्टमुळे आता खळबळ उडालीये. अनेक युजर्स त्यांचे अनुभव शेअर करतायत. एका युजरनं म्हटले की केवळ उबरच नाही तर ओला सुद्धा आता अशी रणनीती अवलंबत आहे. त्याचवेळी आणखी एका युजर्सनं कमेंट केली आहे की तो म्हणतोय, अलीकडेच अशाच एका पोस्टमधून समोर आले की आयफोनचा मालक असणं हा गुन्हा आहे, कारण आयफोन मालकांना वेगवेगळ्या ई-कॉमर्स साईटवर जास्त किमती दाखवल्या जातात. तर दुसरा युजर म्हणतोय की हा कॅब कंपन्यांचा नवीन घोटाळा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं कॅब ॲग्रिगेट्स ओला आणि उबर यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनवर ग्राहकांना वेगवेगळ्या किमती का दाखवण्यात येत आहेत याबाबत केंद्र सरकारनं स्पष्टीकरण मागितले. तर केंद्र सरकारनं ओला आणि उबरला स्मार्टफोनवर आधारित डिफरेन्शियल प्राइसिंगबाबत नोटीस पाठवल्यानंतर कॅब ॲग्रिगेटर्सनी हे आरोप फेटाळून लावलेत आणि त्यांचं म्हणणं आलंय की वापरकर्त्यांच्या फोन मॉडेलवर आधारित भाडं आम्ही सेट करत नाहीत. आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.